नमस्कार, मी उमा आणि तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे यू मॅटर। 2016 साली जॅपनीज बायोलॉजिस्ट योशिनोरी ओहोसुमी यांना त्यांच्या इंटरमिटंट फास्टिंग किंवा सोप्या शब्दात सांगायचं तर रोज उपवास करण्याचे फायदे या विषयावरच्या रिसर्चसाठी नोबेल पीस प्राइज दिलं गेलं होतं। मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये इंटरमिटंट फास्टिंगचं हे नोबेल पीस प्राइज मिळण्याच्या आधी सुद्धा उपवासाचं महत्त्व होतं का? किंवा आपल्याकडे उपवास आपली आई, आजी, पणजी यांच्यापासून चालत आलेली परंपरा आहे का? मग ह्याच उपवासाचे जे फायदे आज जगाला कळतायत, ज्याला जग इंटरमिटंट फास्टिंग म्हणून संबोधतंय, तर ह्याच इंटरमिटंट फास्टिंगचे खरंच किती फायदे आहेत, ते कसं करायचं, कुणी करायचं, या सगळ्या विषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। आज जगभरात सगळे इंटरमिटंट फास्टिंगकडे वळण्याचा प्रयत्न करतायत। आपल्या चॅनलवर सुद्धा आपण याआधी एक डिटेल्ड व्हिडिओ केलेला आहे इंटरमिटंट फास्टिंगवर, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त फायदे बघणार आहोत। काय फायदे आहेत, नक्की कसं करायचं, कुणी करायचं, याविषयी आपण बोलूया। तर सुरुवात करूया आजच्या आपल्या इंटरमिटंट फास्टिंग किंवा उपवास करण्याचे किती फायदे आहेत या विषयाकडे जाऊया। लेट्स गेट स्टार्टेड। आता ज्यांना इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय असतं हेच माहिती नाहीये त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात मी समजावते। इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे दिवसातला एक ठराविक काळ तुम्ही खाणं खाता आणि ठराविक काळ तुम्ही उपवास करता। आता हा जो उपवास करण्याचा काळ किंवा खाणं खाण्याचा जो काळ आहे तो तुमच्या शरीराप्रमाणे तुमच्या भुकेच्या वेळेनुसार आपण आपला कस्टमाइज करू शकतो किंवा आपण ठरवू शकतो। म्हणजेच काय, उपवासाचे फेमस जे प्रकार आहेत ते आता मी तुम्हाला सांगते। 12-12 ची विंडो असते, 24 तासापैकी 12 तास तुम्ही खाता, 12 तास उपवास करता। दुसरी फेमस विंडो आहे 10-14 ची, म्हणजे 14 तास तुम्ही उपवास करता, 10 तासच तुम्ही दिवसातले खाऊ शकता। तिसरी फेमस विंडो आहे 8-16 ची, म्हणजे 16 तास तुम्ही उपवास करता आणि 8 तास तुम्ही खाऊ शकता। आणि सध्या जी विंडो मी फॉलो करतेय ती एक्स्ट्रीम विंडो आहे, त्याच्यासाठी थोडासा टॉलरन्स आपल्याला वाढवावा लागतो। ती आहे 18 तास दिवसातले उपवास करायचा आणि उरलेले जे 6 तास आहेत त्यात तुम्ही खाऊ शकता। आता ह्या 4 फेमस विंडो आहेत। सुरुवात कधीही 12-12 करावी, आपली बॉडी हळूहळू उपवासाला बिल्डअप करावी आणि मग 16-8 किंवा पुढच्या विंडोजकडे आपण जावं। तर आता ह्या विंडो कशा सिलेक्ट करायच्या, तर काही लोकांसाठी त्यांना सकाळचा नाश्ता केल्याशिवाय दिवस सुरू होत नाही किंवा सकाळी उठल्या उठल्या खूप भूक लागते। मग अशा लोकांना जर का उपवास करायचा असेल तर त्यांनी सकाळची विंडो सकाळी 8 किंवा 9 पासून खायला सुरुवात करावी आणि मग तुम्हाला जी विंडो सुटेबल आहे ती चूज करावी। काही लोकांना जर का असं असतं की नाश्ता केला नाही तरी चालतं पण मला रात्री मात्र जेवायला लागतं, तर तुम्ही दुपारी सुरू करा। जितक्या लेट तुम्ही सुरू कराल तितकं लेट तुम्ही खाऊ शकता, त्यामुळे तशी एखादी सुटेबल विंडो तुम्ही चूज करू शकता। थोडक्यात काय, हा जो डाएट प्लॅन आहे, हे जे इंटरमिटंट फास्टिंगचा जो प्रकार आहे तो आपल्या शरीराच्या गरजेनुसार आपण कस्टमाइज करू शकतो। आणि मी म्हटलं तसं थोडक्यात हळूहळू सुरुवात करा, अगदी एकदम 8-16 वर जाऊ नका, 16 तास उपवास करायचा, मग ते बॉडीला झेपत नाही आणि आपण सगळं सोडून देतो, असं करू नका। 12-12 पासून सुरुवात करा, जी अतिशय सोपी विंडो आहे। तुम्ही सकाळी 10ला जर का खायला सुरुवात करत असाल तर रात्री 10 पर्यंत तुम्ही खाऊ शकता आणि मग हळूहळू टॉलरन्स जसा बिल्डअप होईल तशी विंडो तुम्ही उपवासाची वाढवत जा। आता वळूया उपवासाच्या फायद्यांकडे आणि ज्या फायद्यासाठी मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ बघताय तोच सगळ्यात पहिला मी कव्हर करते आणि तो म्हणजे ताई वेट लॉसवर किती परिणाम होतो इंटरमिटंट फास्टिंगचा। तर 100% वेट लॉस इंटरमिटंट फास्टिंगमुळे तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि आता त्याचंच कारण जरा किंवा त्याचं एक्सप्लेनेशन मी इन डिटेल देते। आता मी कुठल्याही टेक्निकल टर्म्स वापरत नाहीये, कीटोन बॉडीज किंवा ग्लुकोज असं मी काही बोलणार नाहीये। एक लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये साचलेलं फॅट असतं, बरोबर? जर काय एनर्जी सोर्स संपला, आपण खाल्लं नाही, तर त्या दिवशी हे जे फॅट असतं त्याच्यातनं आपली बॉडी एनर्जी घेत असते आणि आपलं रोजचं अन्न आपण खात असतो त्याच्यामधनं बॉडी एनर्जी घेत असते। तर लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही हे अन्न सतत बॉडीला देत राहताय तोपर्यंत हे जे साचलेलं फॅट आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत आणि अगदी सांगायचं तर चरबी म्हणतो साचलेली, त्याला बॉडी कधीच हात घालणार नाहीये, बरोबर? जेव्हा तुम्ही खाणं थांबवता किंवा हा सोर्स तुम्ही बंद करता काही काळासाठी दिवसातला, तेव्हा हा जो सोर्स आहे याकडे बॉडी वळते। हे जे साचलेलं फॅट आहे
ते बॉडी वापरते एनर्जी सोर्स म्हणून. थोडक्यात सांगायचं तर जेव्हा तुम्ही 12 तासाच्या वरती उपवास करताना तेव्हा साचलेली चरबी असते ती मेन सोर्स म्हणून आपली बॉडी वापरते एनर्जीसाठी आणि अशा प्रकारे इंच लॉस किंवा वेट लॉस मध्ये इंटरमिटंट फास्टिंग खूप मदत करतं. आता मी म्हटलं त्याप्रमाणे 12 तासाची विंडो ही सगळ्यात बेसिक आहे. 12 पेक्षा जास्त काळ तुम्ही जेव्हा फास्टिंग करता तेव्हा तुम्हाला ऑप्टिमल रिझल्ट्स बघायला मिळतात. पण सुरुवात कधीही 12-12 करा. बॉडी शॉकमध्ये कधीही टाकू नका एकदम अचानकपणे. पण डेफिनेटली सगळ्यात ऑप्टिमल कुठली विंडो असेल तर माझ्या मते ती 16-8 ची आहे. कारण बऱ्यापैकी तुम्ही उपवास करता, बऱ्यापैकी फॅट लॉसला मदत होते. पण वर्किंग तुम्ही जर का असाल, तुम्हाला अगदी 8 तास खाणं पॉसिबल नसेल तर नक्की 14-10 ही जी विंडो आहे ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याच्यामुळे सुद्धा फॅट लॉस आपल्याला बघायला मिळेल. उपवास करण्याचा दुसरा फायदा ज्याला ऑटोफॅजी असं म्हटलं जातं. आता म्हणजे काय, पुन्हा कुठलीही टेक्निकल टर्म नाही, सोप्या भाषेत मी समजवणार आहे. याबद्दल रिसर्च करताना एक छान उदाहरण नेटवर मला सापडलं, तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते. आपली बॉडी ही एका फ्रिज प्रमाणे असते असं एक सेकंड धरून चाला हा. म्हणजे रेफ्रिजरेटर जो आपल्या घरी असतो ना सगळ्यांच्या, तशी. म्हणजेच काय, या फ्रिजमध्ये साचलेलं अन्न, 3 दिवसाचं 4 दिवसाचं खाद्यपदार्थ, फ्रूट्स, अंडी या सगळ्याचा आपण स्टोरेज करून ठेवत असतो. मग काय आपण करतो, अजून काही गोष्टी मार्केटमधनं आणतो आणि त्या सुद्धा आपण त्या रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो आणि अशा प्रकारे हळूहळू तो रेफ्रिजरेटर अगदी तुडुंब वाहून जात असतो. अनेक गोष्टी त्याच्यात असतात. आपली बॉडी सुद्धा या फ्रिज सारखी असते. आता जेव्हा आपण उपवास करतो ना तेव्हा आपण काय करतोय माहितीये का, रविवारच्या दिवशी आपल्याला जेव्हा कंटाळा येतो ना, हा फ्रीज आता खूप भरला आणि मला याची पूर्ण साफसफाई केली पाहिजे असं आपण एकदा म्हणतो. फ्रीज उघडतो आणि सगळ्या नको असलेल्या गोष्टी आपण टाकून देतो. तो आतून बाहेरून आलेली फंगस असेल, बॅक्टेरिया असेल, तो सगळा साफ करतो आणि छानपैकी जेवढं गरजेचं आहे तेवढंच अन्न आपण त्या फ्रीजमध्ये ठेवतो. ही जी प्रोसेस आहे ना, थोडक्यात याला ऑटोफॅजी असं म्हणतात. म्हणजेच काय, आपल्या शरीराला पूर्ण फास्टिंगमुळे किंवा उपासामुळे डिटॉक्स करण्याची ताकद या उपासामध्ये असते. आता डिटॉक्स पूर्ण बॉडी आतून क्लीन झाल्यामुळे काय होतं तर आपण अजून यंगर दिसायला लागतो, अजून तरुण आपण दिसायला लागतो. आपली बॉडी, आपला मेंदू अजून जास्त एनर्जेटिक होतो. क्लिअर थिंकिंग ज्याला आपण म्हणतो ते सगळं आपण करू शकतो. आणि माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी सांगते, माझी स्किन आहे ना ती जास्त ग्लोईंग व्हायला लागते मी फास्टिंग केल्यानंतर. आणि जर का पिंपल्स साचलेले असतील तर ते सुद्धा कुठेतरी कमी होताना मला स्वतःला दिसतात उपवास करायला लागल्यावर. तर यालाच थोडक्यात ऑटोफॅजी असं म्हणतात, जिथे आपली बॉडी पूर्ण स्वतःला क्लिअर करत असते. डिटॉक्स हा जो आज शब्द खूप फेमस झालेला आहे, तर उपवासाचा सगळ्यात पहिला बेनिफिट तोच आहे की आपली बॉडी पूर्ण डिटॉक्स होत असते आणि जी मेन फंक्शन्स आहेत त्याला बॉडी वेळ देत असते. आणि हा सगळ्यात महत्वाचा दुसरा फायदा. वळूया फायदा क्रमांक 3 कडे. आणि हा फायदा सुद्धा पर्सनल एक्सपिरियन्सवरून मी तुम्हाला सांगणार आहे. काय झालं, जेव्हा मला इकडे यायचं होतं तेव्हा इमिग्रेशनला अनेक टेस्ट द्याव्या लागतात. तुमची हेल्थ व्यवस्थित आहे ना, पूर्ण बॉडीचं हेल्थ चेकअप करणं गरजेचं असतं. तशाच मी सगळ्या टेस्ट केल्या. बाकी सगळ्या टेस्ट नॉर्मल आल्या, पण माझी जी ब्लड शुगर लेवल होती ना ती कुठेतरी जास्त आली होती त्या टेस्टमध्ये. आणि त्यामुळे न्यूझीलंड इमिग्रेशनने तेवढ्या गोष्टीला रेड सर्कल केलं होतं आणि मला सांगितलं होतं की काही दिवसांनी आम्हाला याची पुन्हा टेस्ट देणं तुम्हाला गरजेचं आहे. मी काही केलं नाही. मी फक्त आणि फक्त इंटरमिटंट फास्टिंग केलं 2 महिने. आणि 2 महिन्यानंतर जेव्हा माझी ब्लड टेस्ट केली गेली, ब्लड शुगर लेवल चेक करायला, तेव्हा ती अतिशय नॉर्मल रेंजच्या पण खालती व्यवस्थित रेंजमध्ये आली होती. आणि हाच आपला तिसरा फायदा आहे की तुम्हाला जर का शुगरचा त्रास असेल, हायर लेवलला कुठेतरी तुमची शुगर दाखवत असेल किंवा डायबिटीसची तुमच्या घराण्यात परंपरा असेल, हेरिडिटी असेल, प्री डायबेटिक स्टेजला तुम्ही जर का असाल तर उपासाकडे लवकरात लवकर वळा. इंटरमिटंट फास्टिंग ब्लड शुगर नॉर्मल यायला प्रचंड मदत करतं. मी म्हटलं त्याप्रमाणे कधीही ज्याला आपण म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, त्यामुळे ती हेरिडिटी असेल तर उपास करा. ज्या ऑप्टिमल विंडो मी सांगितल्या त्यापैकी कुठलीही सुटेबल विंडो निवडा आणि लवकरात लवकर या मार्गावर चाला. म्हणजे ब्लड शुगरचा त्रास असेल तर तो कमी होईल आणि नसेल तर तो आयुष्यात कधीच तुम्हाला होणारच नाही. वळूया पुढच्या फायद्याकडे. इंटरमिटंट फास्टिंगचा पुढचा फायदा हा आहे की तुम्हाला बाकी गोष्टी करण्यासाठी आयुष्यात खूप वेळ मिळतो. जेव्हा तुम्ही 8 तासच खाता आणि बाकीचा काळ उपवास करता तेव्हा तुम्हाला माहित असतं की आता मला जाऊन स्वयंपाक करायचा नाहीये. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमचे छंद असतील किंवा बाकी काही गोष्टी असतील त्या करण्यासाठी अतिशय वेळ मिळतो.
कारण जेवणाची एक मज्जा काय आहे, आपण जेव्हा ब्रेकफास्ट करतो तेव्हा आपल्या डोक्यात असतं की मी लंचमध्ये काय खाऊ. जेव्हा आपण लंच करत असतो तेव्हा आपल्याला असतं की आता मी रात्रीच्या स्वयंपाकासाठी काय बरं करू. त्यातच आपलं माइंड कुठेतरी एनग्रॉस्ड असतं. पण जेव्हा घरातले सगळे तुम्ही फास्टिंग कराल तेव्हा तुम्हाला माहितीये 8 तास खाऊन झालेला आहे, आता किचन क्लोज्ड आहे, आता कुणीही किचनमध्ये जाऊन जेवणार नाहीये, तेव्हा तुम्ही सगळे कुठेतरी त्या विचारातनं मुक्त होता आणि बाकी अनेक गोष्टी आयुष्यातल्या करण्यासाठी जो वेळ गरजेचा असतो तो सुद्धा आपल्याला मिळतो. त्यामुळे हा एक मिसलेनियस फायदा आहे, पण हा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्हाला तुमच्या गोष्टी फॉलो करण्यासाठी एक ब्रीदिंग स्पेस मिळते, एक मेंटल स्पेस मिळते इंटरमिटंट फास्टिंग जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा. वळूया फायदा क्रमांक 5 कडे, आणि तो आहे की जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करत असताना तेव्हा तुम्हाला खाण्याची रिस्ट्रिक्शन्स नसतात. खाण्याची रिस्ट्रिक्शन्स नसतात याचा अर्थ असा नाही की मी जी विंडो आहे त्यात मी सतत वडापाव खाईन, पिझ्झा बर्गर खाईन, तर तसं नाहीये. पण जे तुम्ही एरवी घरी करता त्याच रेसिपी करून तुम्ही वेट लॉस करू शकता. म्हणजेच काय, मी घरचं पोळी भाजी आमटी भात किंवा ज्या काही एखाद दिवशी तुम्ही गोड करत असाल तर ते सगळं खाऊन कुठेही हे खायचं नाहीये ते खायचं नाहीये ही जी रेस्ट्रिक्शन्स असतात ती कुठेही फॉलो न करता फक्त त्या 8 तासाच्या विंडोमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बसवल्यात ना की तुमचा वेट लॉस गॅरंटेड आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा फायदा असतो. कारण आपण खूप डाएट बघतो, लो कार्ब डाएट असेल, प्रोटीन हाय इनटेकवालं डाएट असेल किंवा अजून काही गोष्टी असतील, तर कुठेतरी ना आपल्याला असं सतत वाटत असतं की अरे यार मी का खाऊ शकत नाहीये. आणि म्हणून ही जी सगळी डाएट्स आहेत ती लॉंग टर्म मध्ये आपण कंटिन्यू करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की येस आत्ता मी खाऊ शकत नाहीये रात्र असल्यामुळे, पण उद्या सकाळी माझ्या विंडोमध्ये ही गोष्ट मी खाऊ शकणार आहे. त्यामुळे एक बॅलन्स्ड घरचं व्यवस्थित सगळं तुम्ही जेवू शकता, कुठेही त्याला रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत. आणि म्हणूनच हे डाएट खूप स्पेशल आहे की हे रिस्ट्रिक्टेड डाएट नाहीये, घरचं सगळं खाऊन व्यवस्थित तुम्ही वेट लॉस करू शकता. आणि आता वळूया सगळ्यात शेवटच्या फायद्याकडे. हा फायदा थोडासा आध्यात्मिक सुद्धा आहे आणि तो म्हणजे स्वतःवर कंट्रोल करण्याची, डिटॅच होण्याची सगळ्यापासून जी सुरुवात असते ती उपासामुळे होते. आता कशी, तर माझ्या आजूबाजूची 10 लोक जेव्हा एखादी गोष्ट एन्जॉय करतायत तेव्हा मी स्वतःच्या मनाला सांगते की नाही, आपण एक गोष्ट ठरवलेली आहे, एक ध्येय आयुष्यात ठरवलेलं आहे आणि त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, म्हणून मी हा सॅक्रिफाईस करते. तेव्हा स्वतःच्या मनावर सेल्फ कंट्रोल कुठेतरी तुम्ही करताय, ही जी प्रवृत्ती आहे त्याला कुठेतरी तुम्ही प्रोत्साहन देताय. आणि म्हणूनच सेल्फ कंट्रोल जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आयुष्यात. कुठलीही गोष्ट तुम्हाला अचीव्ह करायची असेल, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल, तर नको असलेल्या सगळ्या गोष्टी बाजूला करून तिथपर्यंत पोहोचण्याच्या प्रवृत्तीला आपण सेल्फ कंट्रोल म्हणतो. की नाही, आज कितीही टेम्पटिंग एखादी गोष्ट माझ्यासमोर आली तरी नाही, मी ठरवलंय ना, मग मी ती गोष्ट करणार नाही. आणि म्हणूनच कुठेतरी आध्यात्मिक वाटचाल आपली सुरू होते, कारण आपण गोष्टींपासून डिटॅच होत असतो. जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की डिटॅचमेंट जर का तुमच्याकडे ही प्रवृत्ती असेल तर तुम्ही कुठल्याच गोष्टीत अति अडकून पडणार नाही आहात, त्यात कुठेतरी गुरफटून जाणार नाही आहात आणि सगळं एन्जॉय करून सुद्धा तुम्ही वेगळे असू शकणार आहात. ज्याला आपण म्हणतो रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, ही जी प्रवृत्ती आहे त्याला कुठेतरी प्रोत्साहन मिळतं. आणि म्हणूनच 16 तास उपास करा. जेव्हा तुम्ही हा उपास करता तेव्हा तुम्ही बघाल की शांत राहून बाबा मला ही गोष्ट नाही करायची हे आपण कुठेतरी ठरवत असतो आणि त्याचा फायदा आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये ही जी प्रवृत्ती आहे ना त्याचा फायदा तुम्हाला बघायला मिळेल. तर हा होता आजचा आपला व्हिडिओ. जाता जाता 2 रिमाइंडर. पहिला रिमाइंडर, डायरेक्ट 18 तासांवर उडी मारायची नाहीये, 12 पासून सुरुवात करायची आहे. दुसरा रिमाइंडर, जी इटिंग विंडो आहे त्यात काहीही वाटेल ते खाऊ शकतो असं नाहीये. घरचं साधं सरळ सोपं जेवण जेवायचं आहे तरच वेट लॉस होणार आहे. आपला व्हिडिओ इथे पूर्ण झालेला आहे. तुम्ही जर का याआधी इंटरमिटंट फास्टिंग ट्राय केलं असेल तर मला नक्की तुमचे सुद्धा अनुभव ऐकायला आवडतील. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमची वेट लॉस जर्नी आम्हाला सगळ्यांना मोटिवेटिंग आहे, ती सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. ती सुद्धा स्टोरी नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा. बाय.